₹1 पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे, असं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. ₹1 पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. हा बीड पॅटर्न ₹1 विमा काढून देण्याचा आला कुठून? त्याचं उगमस्थान काय? त्याचं उगमस्थान भ्रष्टाचारातून आहे. खरीप 2024च्या हंगामामध्ये जे 4 लाख बोगस अर्ज या पीक विम्यासंदर्भात प्राप्त झाले, त्यातील 1,09,000 अर्ज केवळ एका बीड जिल्ह्यातील आहे. आणि म्हणून या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. शेतकऱ्यालाच बळी न देता हे भ्रष्टाचार कमवून भ्रष्टाचाराच्या रूपानं लाखो कमवणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये मंत्री सुद्धा जबाबदार आहे. ₹1 पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु ह्या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शनास आलेला आहे. जवळपास 96 CSC केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे. त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्या CSC केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेतकऱ्यांनी.